आज फ्लावरची भाजी मिठाच्या पाण्यात मी छोटे छोटे फ्लावरचे तुकडे करून उकडून घेतलेले आहेत 10 मिनिट. आता पाण्यातून काढूत आपण. सर्वप्रथम आपण पेस्ट करून घेऊ. काळे मिरी घेतलेत 7-8, कांदा 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेत, लसण, आलं, टोमॅटो बारीक पेस्ट करून घेऊ. कलर येण्यासाठी आपण 2 चमचे लाल तिखट ह्याच्यामध्येच टाकूत. आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं. आता पेस्ट करूत. आता आपली ही पेस्ट अशी झालेली आहे. लाल तिखट टाकल्यामुळे लाल पेस्ट झालेली आहे. तेल ठेवलेलं आहे कढईत. 1-1.5 चमचा छोट्या चमच्याने तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता पेस्ट परतून घेऊ. थोडं मंद आचेवर परतून घ्यायचं. आता आपलं हे तेल सुटत आलेलं आहे भाजीला. थोडंसं मीठ टाकूत आपण. एक अर्धी वाटी पाणी टाकू. अर्धी वाटी किंवा वाटी. थोडंच परतू द्यायचं आणि तेल जास्त सुटलेलं नाही. एक वाटीभर पाणी टाकून थोडंसं उकळी येऊ देऊ. एकदा घरी अवश्य करून पहा. कशी होती ती सांगा, कमेंट करा. आता छान असं तेल सुटलेलं आहे. जास्त पण पातळ केलेली नाही. टिफिनसाठी ते तुम्ही घरी खायची असली तर पातळ करू शकता. 1-2 मिनिट उकळूत आणि ह्याला घालून. हे अगोदर उकडलेलं आहे. आवडली तर सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. एकदा घरी अवश्य करून पहा. आता कोथिंबीर टाकूत आपण. आता ही आपली भाजी तयार आहे. मी सर्व केली आहे. धन्यवाद.